आपण 1 किलो मटण. तर आज आपण बनवणार आहे मटण मसाला. तर आपण हे मटण घेतले, धुवून घेतलं स्वच्छ. आता त्यामध्ये ना आलं लसूणची पेस्ट टाकूया. हां, आणि ते सगळं मिक्स करून घेऊया. आलं लसूणची पेस्ट. महत्त्वाचं मीठ पण टाकायचं आहे आपल्याला. मीठ तर विसरूनच गेली. मीठ पण टाकायचं आहे आणि मिश्रण करून आता आपण ठेवूया. घेऊया. आपल्याला आता डायरेक्ट फोडणी दिली असती, पण मटण शिजून घेते मी. कारण मग ना एकाच गॅसमध्ये, कारण वेगळं वेगळं 2 वेळा शिजवावं लागेल ना, मग गॅस का वाया घालवायचा, म्हणून मी मटण शिजूनच घेते. आता हे आपण ठेवलं होतं ना मटण हे करायला, ते आता आपण टाकून देऊया. कारण नाही ना गॅसची पण बचत बघितली पाहिजे ना आपल्याला. एकाच ह्याच्यामध्ये शिजून जाईल, कारण आपल्याला बनवायचे मटण मसाला आणि बिर्याणी पण बनवायची. जरासं असं हे करून घ्यायचे, कांदे परतून घ्यायचे आणि आपण हे शिजून घेऊया. म्हणजे शिजवल्यावर जरा बरं पडेल ना, म्हणून मग शिजून घेऊया. आणि आता ह्याच्यामध्ये हे वाटण सगळं टाकलं. तर वाटणामध्ये काय काय आहे? खोबरं, कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर, असं सगळं मिश्रणाचं हे वाटण आहे. आणि हे वाटणच डायरेक्ट मी फ्राय करते. असं मिश्रण वाटून घेतलं आहे आणि मग तेच मी आता असं हे सगळं फ्राय करणार आहे. चांगलं फ्राय करून घेते. तिकडे मटण शिजतं आहे, तोपर्यंत इकडे हा मसाला असा मस्त असा, आणि घेताना पण सगळं भाजून घेतलेला मसाला, कांदा, लसूण, खोबरं वगैरे ते सगळं भाजून घेतलेलं आणि मग वाटण केलं. पण मग आता आपण परत हा मसाला थोडा फ्राय करूया. आता हळद टाकली आणि हा आपला घरातला लाल मसाला टाकला, जो आपण त्या दिवशी बनवला ना, तो मसाला टाकला. आता चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. हे मटण शिजत आहे, मस्त मटण शिजतंय. मुलं आहेत लहान, मग मुलांसाठी आपण हे पाणी काढू शकतो ना सूप म्हणून देण्यासाठी, म्हणून मग हे खास शिजवायला ठेवतो बाजूला, जेणेकरून लहान मुलांना आपण हे सूप म्हणून देऊ शकतो. लहान मुलांना काय, मोठ्यांना पण सूप म्हणून द्यायला मग बरं पडतं ना हे, म्हणून मग वेगळं शिजायला ठेवलं आहे. धना पावडर टाकते. हां, ती मी विसरली होती मगाशी. तर धना पावडर टाकते, म्हणजे ते छान अजून होईल, मुलांना आवडेल त्याची चव. मस्त, कारण मटण शिजताना पण आपण जरासा टाकला आहे नाही का. आणि आता आपण टाकला हा आपण घरात बनवला आहे ना, तोच मालवणी मसाला. आणि आता फ्रेशच आहे, तर काय गरम मसाला टाकायची गरज नाही, नाही का. जरासं मीठ टाकूया, कारण आपण शिजताना पण मीठ टाकलं आहे नाही का, म्हणून मग जरासं टाकूया मीठ. नंतर बघूया टेस्ट करून की लागेल का मीठ, मग नंतर टाक थोडंसं. पण मग खारट नको व्हायला. असं हा मसाला आता छान आपला फ्राय होऊन गेला आहे. आता बघ बाजूला असं तेल पण येतं. कसं असं हे झालं ना, आता हे आपण मटण टाकून दिलं याच्यात, आणि आता आपण परत हे फ्राय करून घेऊया. थोडंसं शिजायला बाकी आहे, तर आता हे मसाल्यामध्ये शिजून जाईल. मसालाही त्याला लागला पाहिजे ना, म्हणून थोडंसं बाकी ठेवलं आहे, आणि आता त्यामध्ये शिजून जाईल. आता हे आपलं मटण मसाला रेडी झालं. आता हे बघा आहे ना, असं आधी अर्धवट शिजलेलंच होतं, आता हे अजून शिजलं. आता मसाल्यामध्ये चांगलं शिजून गेलं असेल. आणि आता आपण घावण्याबरोबर खायला, चपातीबरोबर खायला, भाकरीबरोबर खायला तयार. हा मटन मसाला तयार. चलो.
आणि हे बनवल्या आंबोळ्या. आपण त्या पीठ भिजवलं होतं ना त्याची बनवली. हे बघा भात आणि सगळं सॅलेड. चला तर मग जेवायला. म्हणजे मटणाबरोबर मग आला आपले घावणं किंवा हे आंबोलीसारखं बनवतोय जाडसर बनव. हां आता मटणाबरोबर मग याची मजा काय औरच असेल ना. मग आपण हे बनवतोय आता आंबोळ्या.